काय सर्वत्र ट्रेंड चालू आहे, त्यावर काय? नाही, मला माहीत नव्हतं की गोरेंचं नाव एवढं ट्रेंडिंगमध्ये का चाललं आहे. मला असं वाटलं की गोरेंच्यासाठी कोणीतरी फार मोठी काहीतरी पदवी बहाल केली आहे का, काय चाललं आहे. मग नंतर मला कळलं की ती पदवी काय होती काय नाही ते. परंतु आपण जे म्हणताय ना की गोरे आणि राऊतांचा वाद, तर वाद किंवा चर्चा ही नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये होते. गोरे नेते संजय राऊत यांची बरोबरी करू शकत नाहीत, कारण सन्माननीय संजय राऊत साहेब हे संघटनेसोबत ज्या कठीण काळात उभे आहेत त्याच्या पासंगालाही जयकुमार गोरे असू शकत नाहीत. मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेल की काही लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री जरी झाले तरी त्यांना तो ऑरा मिळणे कठीण असते. तो ऑरा त्यांना असू शकत गोष्ट करताय, परंतु जयकुमार गोरे म्हणतायत की कोण संजय राऊत. नाही, त्याच्यात मला वाटतंय त्याच्या पुढचं व्हर्जनसुद्धा नंतर तुम्ही बघितलं असेल की ते जयकुमार गोरे कशा पद्धतीने पार्लमेंटरी ऑन रेकॉर्ड सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे कोण आहेत, जरी ते म्हणाले की संजय राऊत कोण आहे ते मला माहीत नाही, माहीत असतानाही पण तुम्ही जर मला विचाराल ना जयकुमार गोरे कोण आहेत तर मला ते माहीत आहेत. बरं का, मला गोरे माहीत आहेत. मला गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. फलटण साताऱ्यामध्ये ज्यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली होती ते जयकुमार गोरे मला चांगले माहीत आहेत. ज्या जयकुमार गोरेंच्याबद्दल अनेकांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत ते जयकुमार गोरे मला उत्तम पद्धतीने माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंनी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन सोलापूर भाजपवाल्यांचा अगदी नाकी 9 आणलेत ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंबद्दल विजय चौधरीच्या ऑडिओ क्लिपमध्ये ते 10% कामं घेतात ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. पुढे बोला.